समजा एखाद्या उमेदवाराने एक अतिशय अवघड परीक्षा दिली, महिनोन्महिने अभ्यास करून त्या परीक्षेत उत्तम गुणही मिळवले. आता फक्त एक शेवटचा टप्पा बाकी आहे, नोकरीची मुलाखत. हो तीच. तो उमेदवार एका बंद दाराबाहेर धाकधूक करत उभा आहे. आत बोलावले जाते, फक्त 5 मिनिटे काहीतरी शिकवायला लावले जाते आणि त्या बंद दाराआड बसलेले काही लोक त्या उमेदवाराच्या संपूर्ण आयुष्याचं मूल्यमापन एका कागदावर करतात. अगदी बरोबर. पूर्वी खासगी शाळांमधल्या भरतीत हे असंच व्हायचं. तो निर्णय कसा घेतला गेला, कोणत्या आधारावर घेतला गेला, हे कोणालाच कधीच कळत नसेल. हो ना. पण आता या बंद दारांना पारदर्शक काचा बसवण्याचा एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. नक्कीच. आणि कसं आहे, हा केवळ एक प्रशासकीय बदल नाहीये, तर एका संपूर्ण व्यवस्थेची साफसफाई करण्याचा प्रयत्न आहे. बंद दाराआडच्या निर्णयांवरून जो अविश्वास निर्माण झाला होता ना, तो दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पष्ट आणि मोजता येण्यासारख्या निकषांची अत्यंत गरज होती. आणि म्हणूनच आजचे हे सखोल विश्लेषण प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या 2 अत्यंत कळीच्या शासन निर्णयांचे म्हणजेच GRचे विश्लेषण आपण आज करणार आहोत. बरोबर. हे निर्णय पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरती आणि खासगी संस्थांमधील मुलाखतीसह निवडीच्या प्रक्रियेबाबत आहेत. बरं, तर आपण हे सगळं समजून घेऊया. हो, चला. आजच्या या चर्चेचं मुख्य मिशन काय आहे, तर हे 2 GR नेमके काय आहेत, त्यात नव्याने आणलेले 100 गुणांचे गणित कसे काम करते आणि या नियमांमुळे उमेदवारांना कोणते प्रत्यक्ष फायदे होतील. आणि साहजिकच त्यांच्या मनात जे रास्त प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याची उकल करणे. अगदी करेक्ट. तर सगळ्यात आधी मला हे समजून घ्यायचंय की अचानक हे 2 GR काढण्याची गरज का भासली, या कागदपत्रांचा मूळ उद्देश काय आहे. या शासन निर्णयांचा मूळ उद्देश समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे जाऊन शिक्षण व्यवस्थेचा इतिहास पाहावा लागेल. अच्छा. म्हणजे बघा, पवित्र पोर्टल अस्तित्वात येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही खाजगी संस्थांमध्ये जेव्हा मुलाखती सहभरतीचा पर्याय निवडला जायचा, तेव्हा अनेकदा पारदर्शकतेचा अभाव दिसून यायचा. हो. उच्च न्यायालयाने वेळोवेळी अनेक प्रकरणांमध्ये यावर अत्यंत कडक निरीक्षणे नोंदवली होती. म्हणजे कोर्टाने थेट ताशेरे ओढले होते. हो. तर उच्च न्यायालयाचे स्पष्ट म्हणणे होते की उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड ही केवळ कोणाच्या तरी मर्जीवर किंवा ओळखीवर न होता ती पारदर्शक पद्धतीनेच झाली पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हली झाली पाहिजे. अगदी बरोबर. जेव्हा खाजगी संस्था उमेदवारांचं मूल्यमापन करत असत तेव्हा तिथे स्पष्ट निकष नव्हते. त्यामुळे कोणत्याही हस्तक्षेपाविना हे मूल्यमापन व्हावं, जेणेकरून खऱ्या अर्थाने उत्तम शिकवू शकणाऱ्या उमेदवाराची निवड होऊ शकेल. हां, या बदलांमागचा मुख्य हेतू आहे. हो. थोडक्यात सांगायचं तर उमेदवाराचं भवितव्य आता कोणाच्या तरी वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून राहणार नाही. हा ऐतिहासिक संदर्भ खूप महत्वाचा आहे. आता आपण पहिल्या शासन निर्णयाकडे म्हणजेच 2 एप्रिल 2026च्या पहिल्या शुद्धीपत्रकाकडे येऊया. हा जो प्राधान्यक्रम निवडीचा नवा खेळ सुरू झालाय ना, तो थोडा समजून घेऊया. नक्कीच. पवित्र पोर्टलवर आता उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांसाठी सर्व पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होणार आहेत. हो, हा मोठा बदल आहे. यातला सर्वात चर्चेचा बदल म्हणजे मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी आता जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुभा दिली आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त 50 होती. बरोबर. 50 वरून थेट 100. मात्र मुलाखतीसह या प्रकारासाठी 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा तशीच ठेवली आहे. आणि हो, या दोन्ही मर्यादा स्वतंत्रपणे लागू असतील. हे ऐकायला अगदी ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्या कार्टमध्ये किती वस्तू ठेवता येतील याची मर्यादा वाढून देण्यासारखं वाटत आहे. अगदी तसंच आहे. हे चांगलं आहे, पण मला इथे एक गोष्ट पूर्णपणे पटत नाहीये. जर एखाद्या उमेदवाराला 150 शाळा पात्र ठरत असतील तर 100 पेक्षा जास्त प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी का नाकारली जाते? 100चाच आकडा का? यामुळे उमेदवारांच्या जिल्हा निवडीवर काही अनावश्यक मर्यादा येतील का? यात एक रंजक गोष्ट अशी आहे की वरवर पाहता हा उमेदवारांवर अन्याय वाटू शकतो. हो, वाटतोच ना. पण प्रशासकीय आणि व्यावहारिक पातळीवर हे एक अतिशय महत्वाचं फिल्टर आहे. 50 वरून 100 पर्यंत मर्यादा वाढवणे हा मोठा दिलासा आहेच. ते आहेच. दुप्पट पर्याय मिळालेत. पण 100 किंवा अमर्याद पर्याय का नाहीत? यामागे गंभीर अडचण आहे.
जेव्हा हजारो उमेदवार एकाच वेळी पवित्र पोर्टलवर आपले प्राधान्यक्रम लॉक करत असतात हां. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे सर्व्हरवरील ताण प्रचंड वाढतो. पण त्याहूनही मोठं कारण म्हणजे उमेदवारांची मानसिकता. मानसिकता ती कशी? जर अमर्याद पर्याय दिले तर उमेदवार अनेकदा मिळेल ती शाळा या मानसिकतेतून स्वतःला नको असलेल्या अत्यंत दुर्गम भागातील शाळाही प्राधान्यक्रमात टाकतात. अच्छा, म्हणजे तिथे जायची इच्छा नसतानाही. हो ना. आणि पुढे जाऊन जेव्हा त्यांची त्या शाळेत निवड होते तेव्हा ते तिथे रुजूच होत नाहीत. अरे रे. यामुळे काय होतं, ती जागा तशीच रिक्त राहते आणि जो उमेदवार खरोखर तिथे जाण्यास तयार होता त्याचं नुकसान होते. आता समजलं. त्यामुळे ही 100ची मर्यादा उमेदवारांना मला खरोखर कुठे जायचे आहे याचा गांभीर्याने विचार करण्यास प्रवृत्त करते. म्हणजे केवळ गर्दी वाढवण्यापेक्षा ज्या शाळांमध्ये तुम्ही खरोखर काम करण्यास उत्सुक आहात तिथेच तुम्ही अर्ज करावा, असा हा स्मार्ट प्रयत्न आहे. अगदी बरोबर. हे पटण्यासारखं आहे. आता आपण आजच्या चर्चेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजेच दुसऱ्या शासन निर्णयाकडे वळूया. 100 गुणांचं सूत्र करून ते 100 गुणांमध्ये बसवण्यात आले आहेत. बरोबर. आपण या गणिताची थोडी सविस्तर फोड करूया, कारण हे थोडं गुंतागुंतीचं आहे. या 100 पैकी तब्बल 75 गुण हे थेट टॅट म्हणजेच TAIT परीक्षेतील गुणांवर अवलंबून ठेवले आहेत. म्हणजे 75% भारांश. हो. उदाहरणार्थ, जर एखाद्या उमेदवाराला 200 पैकी 140 गुण मिळाले असतील तर 140ला 75ने गुणून 200ने भागले जाईल. आणि त्याचं उत्तर 52.5 गुण असे येईल. बरोबर. त्यानंतर उरलेले 25 गुण कसे वाटले आहेत ते बघा. व्यावसायिक अर्हतेसाठी 8 गुण आणि शैक्षणिक अर्हतेसाठी 7 गुण ठेवले आहेत. यामध्ये विशेष प्रावीण्याला 5, प्रथम श्रेणीला 3 आणि द्वितीय श्रेणीला 2 गुण. तसेच अतिरिक्त अर्हतेसाठी अनुक्रमे 3 आणि 2 गुण दिले जातील. करेक्ट. आणि शेवटी येतात ते 10 गुण जे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी आहेत. त्यातही 5 गुण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आणि 5 गुण प्रत्यक्ष पाठ निदर्शनासाठी म्हणजेच डेमोसाठी असतील. अगदी अचूक विभागणीही. आता इथे माझा प्रश्न असा आहे की ही विभागणी इतकी मायक्रो किंवा सूक्ष्म का केलीये? 5 गुणांसाठीही एवढे तपशीलवार निकष लावण्याची खरोखरच काही गरज होती का? हो, याची अत्यंत नितांत गरज होती. कारण कसं आहे, पूर्वी खासगी संस्थांमधील भरती प्रक्रियेत केवळ मुलाखत हाच एक ढोबळ निकष असायचा. म्हणजे आज जायचं, प्रश्न विचारायचे आणि ठरवायचं. हो, उमेदवार आत जायचा आणि थेट ठरवलं जायचं की हा योग्य आहे की नाही. तिथेच सर्वात जास्त प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे की हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला. साहजिकच आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उमेदवाराचं कौशल्य मोजण्यासाठी स्पष्ट निकष दिले आहेत. तुम्ही जे डेमोचे 5 गुण सांगितले ना, ते जर आपण बारकाईने पाहिले तर त्यात 2 गुण विषय ज्ञान आणि उपयोगासाठी, 2 गुण पाठाची पूर्वतयारी आणि साहित्याचा वापर यासाठी आणि 1 गुण विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पुनरावलोकनासाठी आहे. बापरे, इतकं डीप? हो. समजा एखादा उमेदवार गुरुत्वाकर्षणाचा विषय शिकवत आहे. जुन्या पद्धतीत समितीने फक्त छान शिकवलं म्हणून गुण दिले असते, पण आता तसे चालणार नाही. त्यांना रितसर नोंदवावे लागेल. अगदी बरोबर. समितीला नोंदवावे लागेल की त्याने शिकवण्यासाठी काही मॉडेल आणले होते का, त्याचे 2 गुण. त्याने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून सहभागी करून घेतले का, त्याचा 1 गुण. अच्छा. ही सूक्ष्म विभागणी यासाठी केली आहे की समितीला त्यांच्या मर्जीने सरसकट पैकीच्या पैकी गुण देता येऊ नयेत. त्यांना प्रत्येक गुणाचं समर्थन करावं लागेल. आता हा विषय खऱ्या अर्थाने रंजक वळण घेतो, कारण कागदावरचे नियम कितीही चांगले असले तरी प्रत्यक्ष उमेदवारांच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. जेव्हा आपण या 100 गुणांच्या सूत्राचा विचार करतो तेव्हा अभियोग्यताधारकांच्या मनात अनेक शंका निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आपण सूत्रांच्या आधारे तयार केलेली उमेदवारांची एक सविस्तर प्रश्नावली पाहूया. हो, पाहूया. माझा पहिला प्रश्न टॅटच्या गुणांबाबत आहे. मुलाखतीसह प्रक्रियेत 75% भारांश टॅटला दिला आहे, हे आपण पाहिलं. मग एखादा उमेदवार असा असेल ज्याला टॅटमध्ये थोडे कमी गुण आहेत पण त्याने मुलाखतीत आणि अध्यापन कौशल्यात 10 पैकी 10 गुण मिळवले, तर तो गुणवत्ता यादीत वर येऊ शकेल का? हे गणित कसं काम करेल? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचं उत्तर त्या 75% गणितातच दडलेले आहे. बघा,
टॅटचे गुण जरी 200 असले तरी त्याचं रूपांतर 75 मध्ये केल्यामुळे उमेदवारांमधील गुणांचा फरक खूप कमी होतो. म्हणजे कसं? एक उदाहरण देऊ शकाल? हो, समजा 2 उमेदवार आहेत. उमेदवार अ ला टॅटमध्ये 140 गुण आहेत. त्याचे 75% रूपांतर केल्यास 52.5 गुण होतात. आणि उमेदवार ब ला टॅटमध्ये 130 गुण आहेत. त्याचे रूपांतर केल्यास 48.75 गुण होतात. ओके. आता बघा, मूळ परीक्षेत त्यांच्यात 10 गुणांचा फरक होता, पण नव्या सूत्रानुसार त्यांच्यात फक्त 3.75 गुणांचा फरक उरला आहे. अरे वा, म्हणजे गॅप खूप कमी झाला. हो, आता इथे मुलाखतीचे 10 गुण गेम चेंजर ठरतात. जर ब ने, ज्याला कमी गुण होते, त्याने मुलाखतीत कमाल केली आणि 10 पैकी 9 गुण मिळवले. आणि अ ला कमी मिळाले तर? हो, समजा अ ला 10 पैकी फक्त 4 गुण मिळाले तर ब हा अ ला सहज मागे टाकू शकतो. हे खरंच भारी आहे. याचाच अर्थ असा की टॅटचा भारांश मोठा असला तरी मुलाखतीचे आणि शिकवण्याचे ते 10 गुण तुमचे अंतिम यश फिरू शकतात. म्हणजेच उमेदवारांनी टॅटमध्ये खूप चांगले गुण मिळवले तरी त्यांनी ओव्हर कॉन्फिडंट राहून चालणार नाही, आणि ज्यांना थोडे कमी गुण आहेत त्यांनी आशा सोडून देण्याची गरज नाही. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न अतिरिक्त अर्हतेबाबत आहे. अतिरिक्त व्यावसायिक अर्हतेसाठी 3 आणि शैक्षणिक अर्हतेसाठी 2 गुण आहेत. पण हे थोडं अन्यायकारक नाही का वाटत? ज्यांच्याकडे फक्त आवश्यक पात्रता आहे, उदाहरणार्थ फक्त बीएड आहे, त्यांना अतिरिक्त पदवी असलेल्यांच्या तुलनेत या 5 गुणांचा थेट फटका बसेल का? उमेदवारांच्या बाजूने विचार केल्यास ही खंत अगदी रास्त आहे. ज्याच्याकडे केवळ मूलभूत अर्हता आहे त्याला नक्कीच असे वाटेल की शर्यत सुरू होण्यापूर्वीच तो 5 गुणांनी मागे पडला आहे. हो ना, एकाने जास्त शिक्षण घेतलं म्हणून दुसऱ्याचं नुकसान का? पण जर आपण प्रशासकीय आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर यामागील विचार वेगळा आहे. शासनाला शिक्षण व्यवस्थेत अधिकाधिक उच्च शिक्षित लोक हवे आहेत. हो, बरोबर आहे. ज्याने शिक्षणात अधिक वेळ आणि मेहनत गुंतवून एमएड किंवा तत्सम उच्च पदवी मिळवली आहे त्याला त्याचे फळ मिळायलाच हवे. हा नियम उमेदवारांना स्वतःचं सक्षमीकरण सतत करत राहण्यासाठी प्रवृत्त करतो. अच्छा, म्हणजे ती एका वाढीव पात्रतेची पोचपावती आहे. अगदी तसंच. ठीक आहे. पण आता वळूया सर्वात कळीच्या आणि वादग्रस्त मुद्द्याकडे, पारदर्शकता. हां, सर्वात महत्वाचा मुद्दा. कागदावरचे निकष कितीही सुंदर असले तरी प्रत्यक्ष बंद दाराआड काय होते हा प्रश्न मुरतोच. मुलाखत आणि अध्यापन कौशल्याचे ते निर्णायक 10 गुण देताना खासगी संस्थांकडून कोणताही भेदभाव केला जाणार नाही याची शाश्वती काय? हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेतील सर्वात संवेदनशील दुखण्यावर बोट ठेवतो. कसे, कोणत्याही प्रक्रियेत 100% शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. जिथे मानवी हस्तक्षेप येतो तिथे त्रुटीची शक्यता असतेच. बरोबर. मात्र या नवीन GRने उमेदवारांसाठी एक भक्कम सेफ्टी नेट किंवा सुरक्षा कवच नक्कीच तयार केले आहे. शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4 अतिशय स्पष्ट सांगतो. तो काय आहे? संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा नाही याची खातरजमा केल्याशिवाय नियुक्तीला मान्यता मिळणार नाही. ओहो, म्हणजे क्रॉस चेकिंग होणार? हो, जर एखाद्या उमेदवाराला जाणीवपूर्वक कमी गुण दिल्याचं निदर्शनास आले आणि त्या गुणांचे सबळ समर्थन संस्थेला करता आले नाही तर अधिकाऱ्यांना तिथे हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. तर उमेदवारांच्या मनात आहे ती जुन्या विरुद्ध नव्या प्रक्रियेबद्दल. हे नवीन नियम सध्या चालू असलेल्या भरती प्रक्रियेला लागू होतील की केवळ भविष्यात होणाऱ्या भरतीसाठी आहेत? ही शंका दूर करणे अतिशय गरजेचे आहे. या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 5 अत्यंत स्पष्ट आहे. म्हणजे 2025 आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षांसाठीच आहेत. अगदी बरोबर. चालू प्रक्रियेत अचानक नियम बदलल्यास कोर्ट केसेस आणि स्टे ऑर्डर सारख्या गुंतागुंती निर्माण होतात. हे टाळण्यासाठीच प्रशासनाने हा निर्णय पुढच्या टप्प्यापासून लागू केला आहे. हे ऐकून नक्कीच अनेकांचा जीव भांड्यात पडला असेल. हो ना. आणि आता या प्रश्नावलीतील शेवटचा पण थोडा गमतीदार वाटणारा प्रश्न पाहूया. टाय ब्रेकर नियम. टाय ब्रेकर. समजा 2 उमेदवारांना 100 गुणांच्या सूत्रानुसार अगदी समान गुण मिळाले. तो ज्याचं वय अधिक आहे त्याला प्राधान्य दिले जाईल, हे ठीक आहे. पण वय ही सारखे असेल तर थेट 12वीचे गुण विचारात घेतले जातील. अनेक उमेदवारांना प्रश्न पडलाय की 12वीचे गुण हे उच्च शिक्षणापेक्षा जास्त महत्वाचे कसे काय ठरतात? एखाद्याचे MA किंवा MSCचे गुण का बघत नाहीत? वरवर पाहता हा खरोखरच थोडा अतार्किक वाटणारा नियम आहे. वयाचा निकष तर सगळीकडेच वापरला जातो. पण जेव्हा आपण 12वीच्या गुणांचा विचार करतो तेव्हा त्यामागे एक अतिशय भक्कम प्रशासकीय लॉजिक आहे. ते कसं काय? हे बघा,
12वीची परीक्षा ही एक प्रमाणित राज्यस्तरीय मंडळामार्फत घेतली जाणारी परीक्षा असते. संपूर्ण राज्यात पेपर तपासणीची आणि गुण देण्याची एकच समान पद्धत असते. बरोबर. याच्या उलट पदवी स्तरावर काय होते? वेगवेगळ्या विद्यापीठांची पेपर तपासण्याची पद्धत पूर्णपणे वेगवेगळी असते. अच्छा, म्हणजे पुणे विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठ यांच्यात फरक असू शकतो? अगदी बरोबर. एका विद्यापीठातील 60% हे दुसऱ्या विद्यापीठातील 75% बरोबरीचे असू शकतात. अरेच्छा, हे तर कधी लक्षातच आलं नाही. त्यामुळे जेव्हा 2 समान गुण असलेल्या उमेदवारांची तुलना करायची असते तेव्हा एकाच प्रमाणित राज्यस्तरीय परीक्षेचे गुण वापरणे हे अधिक न्याय्य ठरते. वा, हे लॉजिक खूपच प्रॅक्टिकल आहे. मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय घ्यायचा? या शासन निर्णयांचे नेमके कोणते सकारात्मक फायदे शिक्षण व्यवस्थेत दिसून येतील? पहिली गोष्ट म्हणजे मुलाखतीशिवाय गटात 100 प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुभा मिळाल्यानं उमेदवारांना मोठा स्कोप मिळालाय. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे खासगी संस्थांच्या मनमानीवर एक मोठा अंकुश आला आहे. तब्बल 75% महत्त्व थेट टॅटच्या गुणानं दिल्यानं खऱ्या गुणवत्ताधारकाला डावलता येणार नाही. आणि ते जे 10 गुणांचे सूक्ष्म निकष आहेत. हो, त्याचा फायदा असा की मुलाखत ही आता फक्त वरवरची तोंडी प्रश्नमंजुषा राहिलेली नाहीये. तिथे प्रत्यक्ष शिकवण्याचे कौशल्य आणि विषयाचे ज्ञान यावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने चांगल्या शिक्षकाची पारख होईल. अगदी बरोबर. आणि शिक्षणाधिकारी यांच्या खातरजमा प्रक्रियेमुळे उमेदवारांसाठी एक मोठे सुरक्षा कवच तयार झाले आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे 2 GR म्हणजे केवळ नोकरशाहीचा कागदी खेळ राहिलेला नाही, तर पारदर्शकता आणि गुणवत्ता शोधण्याचा हा एक धाडसी प्रयत्न आहे. नक्कीच. कोणत्याही नवीन पद्धतीत सुरुवातीला थोड्या त्रुटी असू शकतात, पण हळूहळू यातून व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो. जे लोक भविष्यात शिक्षक होऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे. हो, खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी असे पारदर्शक निकष असणे ही काळाची गरज होती. नक्कीच. आपण या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. शिक्षकांच्या गुणवत्तेचे या 100 गुणांचं सूत्रात मोजमाप करण्याचा हा प्रयत्न एका नव्या पर्वाची उत्तम सुरुवात आहे. पण ऐकणाऱ्यांना जाता जाता एक विचार नक्कीच करावासा वाटेल. कागदावरचे हे 100 गुणांचे गणित, टॅटचे ते 75% आणि मुलाखतीचे ते 10 गुणांचे निकष हे प्रशासकीयदृष्ट्या अगदी बरोबर आहे. बरोबर. पण एखाद्या शिक्षकाची विद्यार्थ्यांप्रती असणारी आंतरिक तळमळ, त्याची संवेदनशीलता आणि वर्गातल्या सर्वात कच्च्या विद्यार्थ्याला घडवण्याची त्याची जिद्द, हे सगळं कुठलंही गणिती सूत्र खरंच मोजू शकेल का? की आपण फक्त एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी प्रक्रियेला बॉक्स टिक करणारी एक यंत्रणा बनवत आहोत? हा एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.